नवीन वर्षाची नवीन सुरुवात झालेली आहे स्नोफॉलने. 1 जानेवारीपासून स्नोफॉल सुरू आहे. जेव्हा असं विंडो ओपन केली तेव्हा असं मस्तपैकी सगळीकडे स्नो 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 स्नो. खरं सांगायचं तर स्नो जेव्हा पडतो तेव्हा थोड्या वेळ बघायला छान वाटतं, पण नंतर असं वाटतं की बा आता जायला हवं, कारण खूप थंड असतं वातावरण. आणि अजून तो पुढचे 2 आठवडेसुद्धा असाच. त्याच्यानंतर तो जायलासुद्धा वेळ करतो. आणि सोमवारपासून तर मुलांची शाळासुद्धा सुरू होणार आहे, तेव्हा तर मग अजूनच धावपळ सुरू होईल. स्नोमधून जायचं, त्यांना आणायचं, एवढं थंडीचं सकाळी उठायचं. असो, हे चालूच राहणार आहे. काल आम्ही मस्त छान छान फोटोशूट केलं या स्नोमध्ये, व्हिडिओ छान छान काढलेत स्वतःच्या आनंदासाठी. म्हटलं आपल्या दारात अंगणात स्नो आहे तर मग काढायचं नाही का, तर मस्त काढलेले आहेत. आणि मग काय, हा असा आहे आजचा स्नोफॉल. म्हणजे आज आहे शनिवार, तर आता अजून पण येणार आहे. आणि थोडंसं व्हिडिओच्या शेवटी मी सुद्धा क्लिप दाखवलेली आहे. तर इथं फोटोशूट केलं होतं ना, त्यामुळे तिथं आमचे पावलं आहेत, पावलांचे निशाण आहेत सगळे. तर भरपूर थंड आहे. आता मी घरात जाते, कारण घरात पण कामं वाट बघतायत. बाहेर कितीही थंडी असो काही असो, थोडंसं हीटर लावायचं, स्वेटर वगैरे अंगात घालायचे आणि कामाला सुरुवात करायची. तर इथे मी बनवत आहे सकाळचा नाश्ता. आता काय बनवू म्हटलं, एकतर ना आता शनिवार रविवारी ग्रॉसरी थोडीफार संपायलाच आलेली आहे. म्हटलं चला उपमा बनवूयात. खूप दिवसांनंतर बनवत आहे, बनवलेलाच नव्हता. त्यासाठी कांदा बारीक चिरून घेते, हिरवी मिरची आणि थोडंसं लसूणच्या पाकळ्या पण मी त्यामध्ये टाकते, लसूण बारीक चिरलेला आणि कढीपत्ता. तर इकडे जे काही कांद्याचे मी टरफले काढून ठेवले होते ते ट्रॅशमध्ये टाकते. आज मी भांड्यात तिकडे ठेवायचं विसरली. असो, गडबडीत कधीतरी होतं असं. त्यानंतर रवा घेत आहे. इथे मला थोडंसं जाडसरच रवा मिळतो. उपम्याला, शिऱ्याला बारीक रवा चांगला चवीला चांगला लागतो, पण इथे नाही मिळत तेवढा. मग कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि रवा छान खमंग भाजून घेणार आहे. खूप लाल नाही करत मी, कारण खूप जेव्हा लाल करते ना, तर उपम्याची चव मला आवडत नाही ती, म्हणून. आणि मीनवाईल मी इथे जे चिरून घेतलेलं होतं कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, हे चिरलेलं होतं. आणि एक लसूणची पाकळी पण ठेवेल मी त्याच्यात चिरून. आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा बाजूला उकळायला ठेवलेलं आहे, कारण उपमा जेव्हा करतो तेव्हा गरम पाणी त्यामध्ये घालायचं असतं. तर एकदम सोप्या पद्धतीने उपमा बनवत आहे मी. काही जण याच्यामध्ये उडीदाची डाळसुद्धा टाकतात, तीसुद्धा छान लागते, पण माझ्या मुलांना आवडत नाही. मग ते म्हणतात हे काढ ते काढ, त्याच्यापेक्षा मग मी टाकत नाही. तर इकडे क्लिप थोड्याशा मिस झाल्या. मी रवा भाजलेला काढून घेतला, त्यानंतर कढईमध्ये पुन्हा एकदा तेल टाकलं आणि त्यामध्ये थोडीशी शेंगदाणे परतून घेतलेले आहे. खमंग झाले की त्यामध्ये मग टाकलेली आहे मोहरी, थोडासा हिंग, हिरवी मिरची आणि कांदा, कढीपत्ता. हे सगळं मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीला, आणि खूप जसं लाल नाही करायचा कांदा. आणि थोडासा हलका परतला, गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये जो रवा आहे तो टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. आणि मग पाणी घालायचं आहे. आमच्याकडे खूप कोरडा रवा आवडत नाही, त्यामुळे पाणी मी जवळजवळ तिप्पट टाकते. त्याच्यामुळे तो छान फुलतोसुद्धा, सॉफ्ट होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो. तर एकत्र सगळं करायचं. या स्टेजला चेक करून घ्यायचं मीठ कमी जास्त आहे का काय तसं, आणि वाफ येऊ द्यायची दणदणीत. वाफ आली की उपमा बनवून तयार होतो. त्याच्यावरून कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी गरमागरम सर्व करायचा. आता आमच्या घरात मला आवडतो गरम, मिस्टरांना आवडतो थंड, मुलांना पण आवडतो गरम. तर प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. असो, तर इथे मस्त उपमा बनवून तयार झालेला आहे. त्यावर टाकायची रतलामी शेव, जी तिखट असते, एकदम छान चवीला लागते, किंवा बारीक शेव पण टाकू शकता, पण आम्हाला ही रतलामी आवडते. तर असं मस्त उपमा बनवून तयार झाला. फोटो वगैरे काढला त्याचा, कारण थंबनेलला फोटो लागतो. आणि त्यानंतर मग रात्रीची जी परतवलेली खिचडीसुद्धा होती ती पण मी घेतली आणि मस्त एन्जॉय केला. नाश्ता हेल्दी असा नाश्ता आहे, घरगुती. आणि त्यानंतर बघा तुम्ही, जसं स्टॉर्म आलेला आहे स्नोचा, असं जोरजोरात हे स्नोफॉल सुरू झालेला आहे. असो, आता त्यानंतर मी बाकीची घरातली कामं करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.